टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। मी सध्या रत्नागिरी शहरामध्ये उभा आहे आणि जो मुसळधार पाऊस जो आहे तो रत्नागिरी शहरामध्ये पडताना पाहायला मिळतोय। रत्नागिरी शहरामध्ये जे पाणी पातळी जी आहे म्हणजे सकल भागांमध्ये देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। शहरामध्ये मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे। मंडणगड, दापोली, चिपळूण या भागामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि समुद्रामध्ये सुद्धा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज 3 नंबरचा बावटा देखील लावण्यात आला। त्यामुळे रत्नागिरी बघू शकता की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये जो मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे प्रचंड। त्यामुळे इथलं जे जनजीवन जे आहे ह्या मुसळधार पावसाने बरेच ठिकाणी विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 31 लाखाचं नुकसान जे आहे ते झालेलं पाहायला मिळतं। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडत असलेला हा मुसळधार पाऊस मात्र इथल्या नागरिकांचं मात्र जनजीवन विस्कळीत करतोय हे मात्र नक्की। कॅमेरामॅन समित गजनेसह अनंत बाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।